नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवणार आहोत आपण उडदाच्या डाळीपासून भजे. आता ही 1 वाटी डाळ घेतली आहे आणि ही स्वच्छ धुवून आपल्याला भिजू घालायची आहे. हिला 5-6 तास तरी भिजू घालावं लागतं, पण मी 1 रात्रसाठी सोडणार आहे तिला. आपल्याला सकाळी नाश्ता करायचा आहे. तर आता ही भिजून गेली आहे चांगल्या प्रकारे. आता मीला वाटून घेणार आहे आणि आपल्याला ही अगदी बारीक वाटायची आहे, न पाणी घालता. पाणी जरी लागलं तर अगदी थोडं घालायचं आहे, पण जास्तीत जास्त बिना पाण्याचीच वाटायची आहे. जर का लागलं तर 1-2 चमचे असं घालायचं आहे. आता ही सगळी डाळ अशी बारीक अशी वाटून घेतली आहे. आता ही आपल्याला इथे बाऊलमध्ये सगळी डाळ काढून घ्यायची आहे, वाटलेली डाळ. आणि हे भजे अतिशय अप्रतिम होते. उद्या तुम्ही, रविवार आहे ना, उद्याच करून बघा तुम्ही. खूप सुंदर असे भजे होत आहे. याच्यामध्ये मी ही धणे जिरेची पावडर घातली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हिंग घातला आहे. हिंग अगदी गरजेचं आहे. आणि ह्या ओवा क्रश करून घातल्या आहेत, ह्या पण 1 चमचा आहेत. आणि हे कढीपत्त्याचे पानं घातले आहेत 7-8, बारीक चिरून घातले आहेत. ही मिरची घातली आहे हिरवी. ही मिरची जास्तच घातली आहे, कारण की हिरवी मिरची तिखट नाही आहे. ती या दिवसाची काही जास्त तिखट मिरची येत नाही. आणि हा कांदा घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, आपलं जेवढं बॅटर असलं त्याप्रमाणे. आता हे तेल टाकून घेते या कढईमध्ये आणि हे आपल्याला तापवून घ्यायचं आहे तेल. आपल्याकडे जे तेल असलं त्याच्यात आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. आणि आता मी हे तेल कढईत घालून घेतलं आहे आणि आपल्याला हे चांगलं तापून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे बॅटर आहे, आपण सगळ्या काही वस्तू टाकल्या आहेत त्याच्यामध्ये, ते खूप असं छान फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यावर काय होतं, आपल्याला मग त्याच्यामध्ये इनो टाकावं लागत नाही आणि सोडा पण टाकावा लागत नाही खायचा. या दोघी गोष्ट टाकाव्या लागत नाही. उडदाची डाळ म्हणजे फेटून घेतल्यावर आपल्याला अगदी कुरकुरीत अशी वस्तू मिळते. आता हे गरम तेल आहे आणि मी हे 1 पळी या बाऊलमध्ये टाकून घेतलं आहे आणि अजून आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मी अजून फेटून घेतली आहे बरं का. ही डाळ तुम्हाला दाखवली नाही आहे, पण मी ही डाळ अजून एकदा फेटून घेतली आहे. पहिले पण 5 मिनटं फेटून घेतली आहे आणि नंतर तेल टाकल्यावर, वस्तू टाकल्यावर, सगळं साहित्य टाकल्यावर आपण 2-3 मिनिट अजून फेटून घेणार आहोत एकाच डायरेक्शनमध्ये. तर आता ती मी फेटून घेते तेल तापेपर्यंत. आणि आपलं तेल इकडे तापतंच आहे. मी इकडे थोडं बॅटर टाकून पाहिलं तर आपलं तेल हे तापून गेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये भजे सोडायचे आहेत. मी मेंदू वडे करायच्या ऐवजी भजेच करून घेतले आहेत. हे तुम्ही बघा, असे छान मेंदू वडे. तरी आपल्याला त्याला सांबार करावा लागतो आणि भरपूर काहीतरी करावं लागतं. हे भजे पण तेवढेच स्वादिष्ट होतात, त्याच्याही पेक्षा स्वादिष्ट होता. तुम्ही करून बघा. आता मी हे भजे आपल्याला जसे लागेल त्या साईजमध्ये करून घेणार आहे. आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी असेल तेवढं तेल टाका आणि त्याप्रमाणे भजे करून घ्या. तुम्हाला जेवढी डाळ टाकायची, जेवढे मेंबर असले तेवढी, आणि त्याप्रमाणेच आपल्याला साहित्य टाकून घ्यायचे आहे. चवीप्रमाणे तसंच मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे भजे आपल्याला मंद गॅसवर तळायचे आहेत, जास्त मोठ्या गॅसवर तळायचे नाही. नाहीतर मग ते मध्ये कच्चे असतात आणि बाहेरून लाल होता, खूप जळून जाता. म्हणजे आपल्याला मंद गॅसवर, म्हणजे कलरही चांगला मिळतो आणि आपले जे भजे असतात ते पण कुरकुरीत होतात. म्हणून आपल्याला अगदी संयमाने तळायचे आहेत उडदाच्या डाळीचे भजे, त्याला घाई करायची नाही. आता मी आपल्याला अजून हा दुसरा घाणा करून दाखवते. मी 2-3 घाणे काढले आहेत आणि अगदी छोटीशी वाटीभर डाळ होती. त्याच्यामध्ये मी कुठलंही साहित्य टाकलं नाही, तांदूळ टाकले नाही, बटाटे टाकले नाही, मी काहीच टाकलं नाही. फक्त ओन्ली उडदाची डाळ आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हे भजे करून घ्यायचे आहेत. आता अजून मी दुसरा घाणा टाकला आणि तुम्ही बघितलं का, इतका सुंदर कलर येतो ना त्या भज्यांना. खूपच सुंदर असा कलर, जणू काही आपण त्याच्यात कलरच टाकला आहे, एवढा सुंदर. आणि खायला पण अप्रतिम लागता. फक्त संयमाने तळावे लागता. तर चला, आता आपण हा दुसरा पण घाणा काढून घेणार आहोत. आणि आमच्याकडे रोजच नाश्ता लागतो सकाळी, म्हणून आवर्जून करत राहते मी. आता मुलं पण नाहीत माझ्याकडे, म्हणून मला वेळ आहे, म्हणून मला जमतं सकाळी शूट घ्यायला, म्हणजे आपलं असं याचं रेसिपीचं. नाहीतर खूप कष्टाचं काम आहे. शूट घ्यायला असतं किती वेळ लागून जातो, अजून एडिटिंग करा, अजून आपल्या चॅनलवर आपला हा व्हिडिओ टाकायचा असतो, म्हणजे भरपूर काही असतं. याला खूप वेळ लागतो सगळ्या गोष्टींना. पण आता आहे आवड म्हणून करते मी.
तर आपल्या त्या एवढ्या बॅटरपासून एवढे भजे तयार झाले आहेत आणि अगदी कुरकुरीत झाले आहेत. या चमच्याने मी तुम्हाला दाखवते, पण तुम्हाला आवाज काही येणार नाही, मी वाहीच केला आहे म्हणून. तर आता म्हणून आवाज ओरिजिनल येत नाही. आता तुम्हाला हे भजे तोडून दाखवते मी 2. किती छान असे कुरकुरीत झाले आहेत. हे बघा, छान भजी झाले आहेत आणि खायला तर अप्रतिम लागतात. त्याच्यासोबत आपण हिरवीगार अशी चटणी घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे टमाट्याचं कॅचअप घ्यायचं आहे आपल्याला आणि खायला तर अप्रतिम तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा.